देई मज देवा, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकोनिया, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी, माय बाळा भेटी सुखाची आवडी, तैशी मज गोडी देई देवा, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी, कीर्ती ऐकून या आलो शरणांगत, दासाचे तो हित करीतोशी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी, तुका म्हणे मी तो दिन पापराशी, घालावे पाठीशी माय बापा, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी. भजन करा विठ्ठल 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 चरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अतुलित बलधामं हेमशैलाबध्यं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजाप्तं नमामि सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता बहुसा निळा पावला वर्महाता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू
मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक हे हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वर करे संतांच्या वार करे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी वंदिली मी या प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वंदनीय महाराष्ट्र भूषण देव मान्य संत मान्य जगतमान्य विश्वसंत श्रीमंत देहू निवासी असणारे वैकुंठ निधाम पावणारे वारकरी संप्रदायाचे कलशीय स्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा मागणीपर प्रकरणातील हरिदिनी जागराच्या दिवशी निवडलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय एकतर मागतच नाही, पण या अभंगाद्वारा मागणीपर प्रकरणातील काही अभंग गाथ्यामध्ये आहे. म्हणून सेवेसाठी आजचा मागणीचा दिवस आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आतापर्यंत जे जीवन व्यतीत केलं, पुणे जिल्ह्यातील देहू गावामध्ये लोकांतात राहून त्यांना सुख वाटलं नाही, इतरत्र संसारात त्यांना सुख वाटलं नाही, कुठंतरी अलिप्तवादी जीवन जगावं म्हणून दूर जाण्यासाठी त्यांनी एकांताचा वास अपेक्षित केलेला आहे. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या जीवाला फार आघात होतात. समाजाचे अंतरंग बहिरंग, रात्रंदिवस आम्ही युद्धाचा प्रसंग, जग आणि मग यांचं द्वंद्व युद्ध चालू असतं. यापासून अलिप्त सुटका करण्यासाठी एकांताचा वास त्यांनी मागितलेला आहे. या जीवाला होणारे आघात चुकवण्यासाठी त्यांनी देवा तुझं ध्यानामध्ये मला रूप पाहिजे, ध्यानी रूप, ध्यानामध्ये तुझं रूप पाहिजे आणि वाचेने नामस्मरण करावं निरंतर, ज्यामध्ये अंतर असू नये, अखंड तुझं भजन करावं. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दी देवा, तुलाही भक्ताचा विसर पडाय नको आणि नाम ध्यान करत असताना तुझाही मला विसर पडाय नको. ही एकरूपता या चरणामध्ये सांगितलेली आहे. ती आवड आणि गोडीचे वर्णन करताना दृष्टांतिक चरण त्यांनी दिलेलं आहे. माय बाळा भेटी सुखाची आवडी, आईपासून एखादं लेकरू ताटातूट झालेलं आहे, काही कामानिमित्ताने विदेशात गेलेलं आहे, सीमेवर लढण्यासाठी गेलेलं आहे आणि बऱ्याच दिवसांनी आपला मुलगा घरी येणार आहे. सर्वात जास्त जर कोणाला आनंद होत असेल तर आईला आनंद होतो बरं का, आपला मुलगा बघून. मुलाला जितका आनंद होत नाही त्याच्या उच्च पराकोटीचा आनंद आईला आहे. माय बाळा भेटी सुखाची आवडी, सुखाची आवडी सांगितली महाराज. तैसी माझ गोडी देई देवा, त्याच पद्धतीची गोडी मी पंढरपूरला आल्यानंतर तू आई आहे आणि येणारे भक्तजन लेकरं आहेत. तुझे लेकरं आल्यानंतर ज्याप्रमाणे मातेला आनंद होतो मुलगा बघितल्यानंतर, तसे वारकरी आम्ही आल्यानंतर ती जी गोडी आहे ती तुझ्यात माझ्यात मिळू दे. इथून मागे आम्ही 4 वेद शास्त्र पुराण 18 पुराण आम्ही पाहिले, व्यासांचा धांडोळा घेतला आणि कळालं आम्ही जो शरणांगत आला त्या दासाचे तू हित करतो हे आम्ही ऐकलेलं आहे. कीर्ती ऐकोनिया आलो शरणांगत, मागील पुरावे त्यांनी घेतले. बऱ्याच लोकांची आमच्याकडे कीर्तीची यादी आहे. किती किती लोकांची यादी झाली. इह लोकापासून परलोकापर्यंत जाणारे कीर्तिवंत लोक झाले. जसे ज्ञानवंत आहे, पुण्यवंत आहे, कीर्तिवंत आहे, अनेक प्रकारांनी या जगतामध्ये जयवंत यशवंत आहे. पण कीर्ती झालेले पावलेले जे लोक आहेत
ते तुला शरण आले आणि त्या दासांचे तू अनहित कधीच केलेलं नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. या जगात कोणीच नाही, या कानाने ऐकलं नाही, डोळ्याने पाहिलं नाही, शास्त्रपुराणात उल्लेखही आलेला नाही. कीर्ती ऐकोनिया आलो शरणांगत, दासाचे तो हित करीतोशी. पुरावा दिला, सर्व दासांचे तू हित करतो आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वात शेवटी सांगितलं, तुका म्हणे मी तो दिन पापराशी. आतापर्यंत या जगामध्ये जेवढे काही दिन दुर्बळ झाले त्या घटकातील माझंही यादीत नाव आहे. मी दिन आहे आणि पाप राशी सुद्धा आहे. म्हणजे उच्च पराकोट तुका आकाश एवढा अनुरेणुया ठोकळा. म्हणजे लिनतेच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबारायांची नम्रता एक नंबर. आणि आकाश एवढे म्हणजे व्यापकत्व त्यांच्याकडे असताना सुद्धा ते पाप राशी म्हणतात देवापुढे. पुढे मी पापी आहे असं म्हणून तो काय आपल्या एवढं कृपा करणार आहे. पण जो कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे, करुणाकर आहे, त्यांच्या पुढे करुणा भागतात की बाबा रे मी तो दिन पापराशी. घालावे पाठीशी माय बापा. लहानपणी आई वडील आम्हाला पाठीशी घेऊन कोड कौतुक करायचे, गल्ली बोलत फिरवायचे आणि आमचं कौतुक ते सांगायचे. नातू आहे बरं का, आमचा मोठा आहे बरं का, 2 नंबरचा आहे बरं का. म्हणजे हा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला आलेला आहे. आई वडिलांनी जसं पाठीशी घालावं आणि आमचं कौतुक सांगावं, देवा हीच अपेक्षा तुमच्याकडून करतो. तुम्ही आम्हाला पाठीशी घ्यावं, लढीवाळ प्रेम करावं आणि लढीवाळांची तुम्ही मागणी पूर्ण करतात. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आळी माय बापी. जगद्गुरु तुकोबारायांनी देवापुढे जी मीमांसा व्यक्त केली त्या अभंगातून सांसारिक लोकांपेक्षा आगळी वेगळी मागणी या ठिकाणी प्रकट केली. असं या अभंगातील सरळ सरळ अन्वय अर्थ आहे. विठ्ठल चांदवड तालुक्यातील आदर्श असणारे हे आहेर खेडेगाव आणि या ठिकाणी 3ऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे आपण पदार्पण करत आहोत. एकच वर्ष बाकी आहे, म्हणजे वर्ष क्रमांक 35. 12 वर्षाचा एक तप आणि 3री तपपूर्ती सोहळा पुढच्या वर्षी आहे. पण योगायोगाने या ठिकाणी वैकुंठवासी आमचे गुरुवर्य सोनी सांगवीचे नारायण बाबा ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने संपन्न होत असलेला आणि अव्याहतप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या कार्यक्रमाची सेवा त्यांचेच भाचे राजाराम महाराज जामदार आमचे गुरुबंधू आहे. त्यांनी या ठिकाणी सेवेसाठी प्रेरित केलं, निमंत्रित केलं आणि येण्याचं योग आला. पण चेहरे बघितल्यानंतर सगळे नातेवाईकच निघाले महाराज आमचे. संतोष महाराज आमचे आहेर, गोकुळ नरहरी आहेर, नाथ जावाई जावाई, काही भाचे निघाले, राजू महाराज आहेर, बाजीराव महाराज आहेर. बाबा बसले तर बाबा म्हणे मी तुम्हाला शोधत होतो, पण देवाने आमची भेट घालून म्हणलं बाबा मी तुमची आधीच आठवण काढली. खंडेराव मंदिराजवळ तुमचा बंगला आहे, तुमच्या घरी चहा पिऊन गेलेलो आहे. बाबांना आनंद वाटला. सगळे गावकरी मंडळी सगळे नातेवाईक आहे, काही मी लांबचा नाही परका नाही, आपल्यातलंच आहे. पण चांदवड तालुक्यात उगम आणि कार्यक्रमाची जी पायरी आहे ती 2022-23 पासून सुरू झाली. 2000 पासून कार्यक्रम करतो, पण बाहेरच्या जिल्ह्यात, तालुक्यात पत्ता नाही. तालुक्यात जिल्ह्यात आल्यानंतर तालुक्याच्या बाहेर. मग आत्ताशी कुठेतरी सुरुवात झाली. आज या ठिकाणी दैवतचे आले की नाही भजनी मला माहिती नाही, त्यांनी 3 तारीख घेतलेली आहे. ते म्हटले आम्हाला कार्यक्रम ऐकायचा आहे. म्हटलं या आयरखेडे गावामध्ये कार्यक्रम आहे. आपल्याकडे एकादशी आलेली आहे, या हरिदिनी एकादशीचा जागराचा कीर्तन या ठिकाणी आहे. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे असं त्यांना बोललो. पण आता वेळ जर बघितली तुम्ही, कारण दीपप्रज्वलन होतं, ज्ञानेश्वरीची सांगता होती. आज ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळा या ठिकाणी होतं, पारायण होतं. आजच्या कार्यक्रमासाठी अनिल महाराज क्षीरसागर आमचे परममित्र आहे, दुगाव या ठिकाणी शिबिर गेलं. लहान तरुण मित्रमंडळी घडावी ही त्यांची जिज्ञासा आहे. या चांदवड तालुक्याला, नाशिक जिल्ह्याला इतर जिल्ह्यावर अवलंबी राहावं लागत होतं, परावलंबी जीवन होतं. गायक वादक मिळत नव्हते. बीड, जालना, परभणीतून लोक आणत लागत होती. पण जवळजवळ कोरोना नंतर आणि कोरोनाच्या थोडं पहिलं अगोदर लोकांनी पदार्पण केलं, पण कोरोनामध्ये संस्था बंद पडल्या. पण काय काय होतकरू जे विद्यार्थी आहेत ते घडले स्वतः. आम्ही घडवलो आणि तुम्ही घडा ना, यासाठी इथे पुन्हा चांदवड तालुक्यात त्यांचा उगम झाला. आणि वारकर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 9 तरुण मित्रमंडळी, पुरुष, लहान मुलं यांनी सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी मुली छोटे छोटे टाळ घेऊन उभे राहिले
जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सखूबाई. आनंद वाटतो त्यांच्या चरणावर शिष्टांतपणे पाहत. मला आनंद वाटतो लहान लहान मुलं पाहिले. टाळ चुकू द्या, चुकता चुकताच माणूस हुशार होतो, बनतो. पण तो इथे आला पाहिजे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तरुण मुलांचं काम आहे महाराज. सप्ताह करण्याचं कमिटीचं काम असो, नियोजन असो, त्याचबरोबर परमार्थ करण्यासाठी विणेकरी बाबा वयस्कर झाले, तुम्हीच विना घेत होते, मग तुम्हीच घ्या असं नाही. आपणही बघावं का त्यांच्या पायाला कळा लागत असेल, त्यांना त्रास होतो, बाबा तुम्ही थांबा, आता आम्ही घेतो. त्यांना फार बरं वाटतं. वडील जर आवत हाकत असतील, मुलं जर गेली, तुम्ही थांबा, झाडाखाली बसा, पाणी बिणी प्या, मी थोडंसं 2 चक्कर. त्यांच्या अंत करणारा फार सुख होतं महाराज. गायक मंडळी आमचे कैलास महाराज इंगळे, निळखेडेकर, त्यांच्याकडे पाहिलं का आम्हाला केरोबा महाराजांचं दर्शन झालं असं वाटतं. सोमठाणा आणि निळखेडेकर. योगेश महाराज चव्हाण या ठिकाणी आहे, समाधान महाराज तळेगावकर या ठिकाणी आहे, समस्त ग्रामस्थ बंधू भगिनी या ठिकाणी, भजनी मंडळ उपस्थित आहे. सर्व काही आनंदाचा या ठिकाणी सोहळा उत्सव संपन्न होत आहे. कार्यक्रम एकापेक्षा एक आहे, चांगले आहे. उद्या सांगता आहे. फक्त काल पुत्रदा एकादशी होती, काहींना वाटला आजची एकादशी आहे की नाही माहिती नाही, कॅलेंडरला नसल्यामुळे, पण श्रावणी सोमवार असल्यामुळे भागवत एकादशी आजची आहे. श्रावणी सोमवार घडला, भागवत एकादशी घडली. काल ज्यांनी एकादशी केली, महाराज आम्ही काय करावं म्हटलं, मंगळवारी सोडवा, म्हणजे तुम्हाला दुधात साखर. कालची एकादशी, आजचा श्रावणी सोमवार, उद्या सोडा, काय तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हटलं, आम्ही तरी भागवत एकादशी धरणार आहोत. पण योगायोगाने सोमवारी एकादश आली, आपलंही चांगलं योग भाग्य. आणि पुत्रदा एकादशी आहे. ज्या ज्या घडी चांगले चांगले, कारण पुत्रदेह ऐसा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी, प्रत्येक कुळामध्ये एक मुलगा असा पाहिजे. वर गेलेले लोक वरून म्हटले पाहिजे, कोळी कन्या पुत्र होती जे साठी, कोळी कन्या पुत्र होती जे साठी, कोळी कन्या पुत्र होती जे साठी, कोळी कन्या पुत्र होती जे ते 7 दिवस ओरडून घसा जाम झाला. मला त्यांची क्यू देखवत नाही, कारण शेवटच्या दिवशी खालच्या स्वरातले चालली पाहिजे, पण त्यांनीच वरती लावल्या सप्तममध्ये. पण चाल गोड गायली त्यांनी, गायन गंधर्व आहे, त्यांचं कौतुक करण्यासाठी टाळ वाजवलं, त्यांना बरं वाटतं ना. मी विषय असं सांगत होतो, आज चांदवड तालुका गायन कलेमध्ये, मृदंगाचार्यामध्ये, टाळकरी भजनी मंडळामध्ये, गुणीजनांमध्ये अग्रेसर झाला. कुठे कार्यक्रमाला गेल्यानंतर चांदवड तालुक्याचं नाव काढताना छातीला हात लावतो मी. मला अभिमान वाटतो. इथे तयार झालेली मंडळी आपले आहे ना, आपल्याच माणसांना मोठं करा ही आपली इच्छा आहे. आज या कार्यक्रमासाठी सुंदर अशी संशय टीम, संदीप संशय टीम कानडी, वा सुंदर, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि शूटिंग करण्यासाठी वैभव दादा खंगाळ, पोलटेक पाटी या ठिकाणी ते आले, त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. किमान अशा पद्धतीचा सप्ताह 2026ला पार पडला. निदान एक तर दाखवता येईल तुम्हाला तालुक्यामध्ये कुठेतरी. भाऊचं माध्यम प्रचार आणि प्रसार आहे, आणि हे तर संतांनी केलेलं आहे, प्रचार आणि प्रसार. नामदेव महाराज माऊली पंढरपूर ते पंजाबच्या गुमानपर्यंत वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसारासाठी तिथपर्यंत गेली. आता बटन दाबलं की भारतात पसरतं, आणि लाईव्ह तुम्ही बघितलं ना, आता सर्व सोयी झालेली आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वच माता भगिनी, सर्वच या ठिकाणी आपण देवाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. आपण जो वेळ दिला,
याचा वेळेचा मोबदला संकटकालीन आणि प्रसंगावधान देव तुमच्या कार्यासाठी तुमच्या तातडीच्या मदतीसाठी कधी हाकेला जावेल ही त्यांच्या रजिस्टरला नोंद आहे. त्यांच्याकडे काही मशीन नाही जाऊन तुम्ही थंब द्या म्हणून हजेरी लागली. त्यांचे कॅमेरे रात्रंदिवस चालू आहे. असं म्हणायचं नाही का त्यांना आता सर्व्हर डाऊन आहे. त्यांचे रात्रंदिवस चित्रगुप्ताकडे त्यांच्याकडे लक्ष आहे कॅमेरा लावून कोण आपल्या कार्यासाठी आला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अभंगाकडे धावत्या वेगात सोडवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 मागण्याच्या बाबतीत हा जीव देव आणि यातून कुठेच या जगातातील सृष्टीतील कोणीही चुकलेलं नाही. मागणीचा निष्कर्ष निघतो ते प्रकृती आणि पुरुष यांनी युक्त असलेली सृष्टी आहे. खरं तर जीव हा कुठेतरी मागतो मायेच्या आहारी गेल्यानंतर. जीव मागतो ते नाशवंत, संत मागते ते अविनाशी परमतत्व. आणि देव जे एकमेकांकडे मदत मागतात संकटकालीन ती मदत असते. देवांनी सुद्धा मागणी केलेली आहे. भगवान भोलेनाथांनी आज समोर आहे. भस्मासुराला वर दिलेला होता, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. वर देताना मागचा पुढचा विचार केला नाही. हे भोलं दैवत आहे महाराज, भोळं बाबडा आहे, म्हणेल तसं ऐकतं बाबा. वर दिला पण शेवटी काय झाला, विपर्यास झाले. दुर्बुद्धीते मना कदान उपजो नारायणा. दुर्बुद्धीने त्याला वाटलं एवढं जग मला घाबरतं, आता पार्वती मला पाहिजे आहे ना. मग भगवान भोलेनाथाच्या डोक्यावर हात ठेवला तर पार्वती मला मिळेल, पण गुरुको जाऊन चालणार नाही. संकट आलं, अरिष्ट आल्यानंतर भगवान भोलेनाथ भगवान विष्णूकडे गेले आणि मदतीची याचना केली. माझ्याकडे तो भस्मासूर येतो आहे, तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. भगवान विष्णू म्हटले तुम्ही असा न विचार करता असा वर दिला का. ते म्हटले देऊन चुकलो, आता नावीला जाय, भक्ताकडे मी कृपा करतो पण परिणाम कधी बघत. भगवान विष्णू म्हटले काळजी करू नका. भगवान विष्णूने मोहिनी रूप घेतलं आणि जंगलामध्ये दृष्टीच पडले. भस्मासूर म्हटला या जगामध्ये विश्वसुंदरी कोण असेल हीच व्यक्ती आहे, दुसरं कोणीच नाही. आतापर्यंत जे पाहिलेले होते टिपलेले चित्र होते ते सर्व माझ्याकडून डिलाईट झाले, माझ्याकडून संपून गेले. पण आता ही विश्वसुंदरी आहे. हे सखे प्रिये माझ्याशी वरमाला टाकून विवाहबद्ध होशील का. ते म्हटले का नाही, मी नृत्यांगना आहे, मी काय करते नृत्य करते. माझ्यासारखं जर नृत्य तू जर केलं तर तुला मी वरमाला टाकेल. ठीक आहे म्हटलं. भस्मासूर मोहित झाला. त्या ठिकाणी मोहिनीने कमरावर हात ठेवली, भस्मासुराने कमरावर हात ठेवले, गुडघ्यावर हात ठेवले, खांद्यावर हात ठेवले. त्या मोहिनीने डोक्यावर हात ठेवले आणि याला मिळालेला वर हा विसरून गेला, कारण हा विदेश स्थितीत गेला, देहभार हरपून गेला. कारण स्त्री पाहिल्यानंतर फार मोठा मोह निर्माण होतो. भस्मासुराने डोक्यावर हात ठेवला, स्वतःचा भस्म झाला. म्हणजे भगवान भोलेनाथाने सुद्धा मदत कोणाची मागितली, भगवान विष्णूची. कारण स्त्रीमुळेच तो आकाळला गेला. कबीरदासजी महाराज म्हणतात नाग शे नागिन बडी आणि नागिन शे नारबडी. नागाने दंश केल्यानंतर किमान 1 तास माणूस वाचवण्याचे प्रयत्न करता येतात. नागाने दंश केला, पण नागिनीने जर दंश केला तर तो माणूस 5-10 मिनिटाच्या पुढे टिकत नाही. कबीरदास म्हणतात नागशे बडी नागिन आणि नागिनशे बडी नार. भस्मासुरांचा सुद्धा त्या ठिकाणी भस्म झालेला आहे. मदत देवाला सुद्धा मागता येते, एकमेकाला मदत मागतात. कारण दुर्योधन अर्जुन सुद्धा मदत मागण्यासाठीच गेले. एकाचेच घरातले भाऊ होते ते चुलत भाऊ. हाही मदत देवाकडे मागतो, तोही देवाकडे मदत मागतो. मागणी प्रत्येकाला करावं लागते. या मृत्यूलोकामध्ये 3 लोक आहेत, एक मानव, एक देव आणि राक्षस. एकमेकाला एकमेकाचे संलग्न आहे आणि नितांत गरज पडते, पण ठिकाणं वेगवेगळे आहे. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. देवांचं राहणं स्वर्गात आहे महाराज, आणि दैत्य राक्षसांचं राहणं पाताळात आहे. इथं मानव लोक पाप आणि पुण्य समान करूनच इथे येतात. एक तर खाली नाही तर वर, 2च मार्ग आहेत. पाप वाढलं अधोगतीला जातो, पुण्य वाढलं स्वर्गात जातो. 2च गती आहे ना. तिसरी गती कोणती. ज्ञानेश्वरीमध्ये तर ती 4 गती सांगितल्या. एक पिपीलका मार्ग, एक विहंगम मार्ग, एक अर्चरा मार्ग आणि धूम मार्ग. 4 मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही बघून घ्या. देव स्वर्गामध्ये राहतात
दैत्य पाताळात राहतात. पण आता देवाने सुद्धा काही वेळेस दैत्यांच्या दरबारात जाऊन सेवा केली. बळीच्या द्वारे द्वारपाल झाला. बळीराजाला वामन अवतारामध्ये पाताळात घातलं. दैत्य पाताळात, देव स्वर्गातून अवतीर्ण झाले आणि पाताळात घातलं, त्यांच्या द्वारपाल झालं. मागून काय झालं, देवही भूतालावर आले आणि राक्षसही भूतालावर आले. ती म्हणाला असं कसं झालं. त्यांनी बघितलं लंकेमध्ये रावण राक्षस म्हणून उदयास झाला, दैत्य म्हणून, आणि अयोध्येमध्ये भारतामध्ये प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. स्वर्गातील देव अयोध्येत आले. भगवान विष्णू राम प्रभू या भूतलावर वावरू लागले आणि लंकेमध्ये रावण उन्मत्त झाला. आता योगायोगाने पंचवटी नाशिक अगस्त्य ऋषी लोपमुद्रा यांच्याकडे मुक्काम करून प्रभू रामचंद्र शतमाई लक्ष्मण यांनी भोजन करून विश्रांती करून नंतर पंचवटीकडे निघाले. ती दुर्बुद्धी सुचली आणि सीतेचं अपहरण केलं. मग एकाच भूतलावर वेगवेगळ्या देशामध्ये राहणारे देव आणि राक्षस यांचं युद्ध झालं. बरोबर आहे. देव कुठं, अयोध्येत, आणि दैत्य कुठं, लंकेत. कृतयुगामध्ये देव स्वर्गामध्ये, राक्षस दैत्य पाताळामध्ये. पुढं त्रेतायुगामध्ये देव अयोध्येमध्ये आणि राक्षस लंकेमध्ये. पुढं आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये देव आणि दैत्याने एकच गाव गाठलं महाराज. देव आणि दैत्य एकाच गावात. मथुरेमध्ये कंस आणि बंदी खाण्यामध्ये कृष्ण, गाव एकच. हे देव आणि दैत्यांचा सामना एकाच ठिकाणी आले. हे झालं द्वापार युगामध्ये. आता कलियुगामध्ये घरात एंट्री झाली. ओळखून घ्या तुम्ही. घरामध्ये एक म्हणतो सप्ताह झाला पाहिजे, आपण करायचं आणि टिकवायचं आहे. त्याच घरामधला दुसरा म्हणतो तुला काय अडून पडलं. मी वर्गीकरण कुठून गेलं बघा. स्वर्ग आणि पाताळ ह्या भूतलावरचं वर्णन केलं. 2 देशांमध्ये देव आणि दैत्य. नंतर एका गावामध्ये आले. आता ह्या कलियुगामध्ये घरामध्ये आले. तरी वारकरी संप्रदाय साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालूच आहे. मागणी जगद्गुरु तुकोबरायांची वारकरी संप्रदायामध्ये ही 16व्या शतकातली अभंग रचना सुरुवात 12व्या शतकात झाली महाराज. गाथा केवळ देहू गावामध्ये कलश झाला, पण नाम तयाचा किंकर तेने केला विस्तार. संकल्प नामदेव महाराजांनी 12व्या शतकात केला आणि सिद्धी, ते कार्य सिद्धी 16व्या शतकात गेलं महाराज. तेव्हा तुमचा गाथा काय आहे ते लक्षात येईल. कारण नामदेव महाराजांनी सुद्धा देवापुढे राहून, देवाच्या संगतीत राहून सुद्धा त्यांनीच हे विनंती केली ना, हेची देवा पै मागत
विचारलेलंच आहे प्रत्येक युग परत्वे काहीतरी मागा काहीतरी मागा. 12व्या शतकात सुद्धा नामदेव महाराजांना देव बोलले काहीतरी मागा. उलट मागण्याची आस पाहे काही मागणे अमानोचित वडिलाचे दान वडिलाचे दान काही मागणे अमानोचित वडिलाचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वाडवडिलांनी आम्हाला काही अटी घालून दिल्या. सर्व करा पण देवाकडे मागायचं नाही. हे थोडे निर्बंध लागले गेली, अटी शर्ती लागू झाल्या आणि त्यांनी ती जोपासली. 12व्या शतकात नामदेव महाराज देवाचा जो संवाद आहे तेच 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय आहे. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. म्हणून नामदेव महाराज आणि जगद्गुरु तुकोबराय वेगळे नाही. कार्य पूर्ण करण्यासाठी 16व्या शतकात ते अवतीर्ण झाले आणि कार्यभाग पूर्ण केला. असं म्हणा की गाथ्याचे 2 भाग, एक नामदेव महाराजांनी रचित केलेली गाथा आणि जगद्गुरु तुकोबरायांची गाथा, 2 भागा मिळून एक गाथा. आलं लक्षात? आता सोपं करून सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग धरा. किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत. पूर्व खंडाचे 9 अध्याय आणि उत्तर खंडाचे 9 अध्याय, 2 खंड मिळून ज्ञानेश्वरी ग्रंथ. आलं लक्षात? 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग, 16वा अध्याय दैवासुर संपाद विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 13वा अध्याय क्षेत्रनेत्रय विभाग योग, 12वा अध्याय भक्ती योग, 11वा अध्याय विश्वदर्शन योग, 10वा अध्याय विभूती योग, 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, 6वा अध्याय आत्मसंयमन योग, 5वा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, 4था अध्याय, 3रा अध्याय कर्मयोग, 2रा अध्याय सांख्य योग, 1ला अध्याय अर्जुन विषाद योग. हे किती त्या ठिकाणी सांगितले? 18 अध्याय, पण 2 पर्व आहे. एक पूर्वखंड आणि उत्तरखंड, दोन्ही भागां मिळून एक ज्ञानेश्वर ग्रंथ. तसा गाथा नामदेव महाराजांना सुद्धा देव म्हणतो ते मागा. त्यांनी सांगितलं हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. हरिदासांच्या संगतीमध्ये आम्हाला जीवन व्यतीत व्हावं हीच मागणी केली. काही सांसारिक मागितलेलं नाही. जगद्गुरु तुकोबरायन त्यांनी सुद्धा वाडवडिलांची परंपरा जोडली. आम्हा काही अनुचित आहे, कारण काही मागणे ते आम्हा अनुचित उचित नाही. वडिलांची रीत जाणत असो, वाडवडिलांनी जोपासलेली परंपरा आम्ही जोपासली. मग तुम्ही म्हणाल का हो, मग ह्या अभंग का आले? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. मागत तर नाही इकडं अशी का मीमांसा? जगत कल्याणाचा उद्धार व्हावा यासाठी मागितलं. संतांनी कसं मागितलं? जगत कल्याणासाठी. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. दान मागताना त्यांनी देवाकडे भाकितो करीना सांगितलेलं आहे. आलो दान मागायास थोर करोनी आस आचिंतन सेवा पूजित. अहो जगद्गुरु तुकोबराय तुम्हीच म्हणतात आम्ही मागत नाही. हे तर मागितलेलं आहे. कीर्तन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आमचा क्षण वाया जाऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली. वर्षभरातून ते वारी करायची, देवाच्या भेटीला जायचे माफी मागण्यासाठी. कशासाठी जात होते? तुम्ही आम्ही जायचो, वाडवडील गेली, येताना घोंगडी घेऊन या, येताना पेरणीसाठी चाळं घेऊन या. आता काही चाळ्याची गरज नाही, यांत्रिकीकरण झालं. पण बरेच लोक काही सांसारिक वस्तू आणण्यासाठी जातात. पण साधू संत महात्मे देवाकडे जातात. वर्षभरामध्ये मी नामस्मरण केलं, पण माझा काही वेळ वाया गेला, ती माफी मागण्यासाठी आलो. ती कोणती वेळ वाया गेली? शिंक आली. शिंक जांभळी खोकला, शिंक
शिंगदावडी कोकणा शिंगदावडी कोकणा शिंगदावडी कोकणा इतु कचलेला वाया गेला इतु कचलेला वाया गेला इतु कचलेला वाया गेला इतु कचलेला वाया गेला शिंगदावडी कोकणा शिंगदावडी कोकणा इतु कचलेला वाया गेला इतु कचलेला वाया गेला इतु कचलेला वाया गेला शिंगदावडी कोकणा शिंगदावडी शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला म्हणून मी माफ करा मला माफी मागण्यासाठी जातात. आपला किती वेळ वाया गेला 200 पेजेस वही कमी पडेल. देवाकडे मागणी करायची जर असेल वह्या कमी पडतील एवढ्या देव मागणी आहे. एक पूर्ण झाली की दुसरी उभीच आहे. संसारिक लोकांची आहे. या जगतामध्ये देवाला स्वर्गवासात सुख लाभलं नाही. ते वैकुंठ सोडतात. संतांच्या आश्रयास त्यांना सुख मिळतं म्हणून येऊन राहतात. म्हणजे ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैष्णव सदा लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडलं आणि संत सदनी राहिला. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण लक्ष्मी आहे आणि नारायण भगवान विष्णू आहे. त्या सानिध्यात जाण्यासाठी संतांचा सहवास लाभावा आणि सुख प्राप्त व्हावं म्हणून देवाला यावं लागलं. देवाला सुद्धा घर सोडावं लागलं आणि कुठेतरी सुखाचा आश्रय घ्यावा लागला. बघा ना भगवान भोलेनाथ सर्वांच्या अगोदर पंढरपुरात जातात दर्शन घेतात. रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कैलास सोडायचं आणि 3 वाजता निघायचं दर्शनाला जायचं. एक दिवस निघाले घाईघाई. पार्वती मातेला जागा आली का हो कुठं निघाले एवढ्या लवकर. पंढरपूरला माझा नित्यक्रम आहे. चंद्रभागे स्नान पुंडलिकरायाचं दर्शन पांडुरंगाचं दर्शन घेऊन मग मी माझ्या कामाला सुरुवात करतो. पहिलं दर्शन मी घेतो. मलाही यायचंय. कोण म्हटली? पार्वती माता. आई काय बोलती म्हणून बाळही जागा झालं. कोण? तो सोंडेवाला गणपती म्हटला. आई कुठं निघाली? ते चालले पंढरपूरला दर्शनाला. मला यायचं. बाळ म्हटला मला यायचं. ठीक आहे. नंदीवरती भगवान शंकर, पाठीमागे पार्वती बसली, पुढं गणपतीला घेतलं निघाले. तुमच्याकडे तसंच जाताना मोटरसायकल चांदवडलं. भगवान महादेव गाडी चालवायला, पार्वती माता पुढे गणपती. हाच क्रम आहे. पंढरपुरामध्ये गेले. चंद्रभागेवरती स्नान करायचं आहे म्हणून रेल्वे स्टेशनच्या जवळ गेल्यानंतर भगवान भोलेनाथांनी खाली उतरवले. उतरा खाली 2 मिनिटं चर्चा करूया. काय ओरड चालल्यानंतर कुठेतरी थांबतो आणि प्रवासात आहे आपण कुठेतरी थांबतो. ते म्हटले पार्वती, भगवान भोलेनाथ म्हटले हे बघ गाणगापूर नगरीमध्ये आम्ही लहान लहान बाळ झालो. अनुसया मातेने तुम्हाला सांगितलं तुमचे उचलून घ्या. एक जैत सुद्धा पुढं आली नाही. कारण का कुणाला स्पर्श जर दुसऱ्याला झाला तर अनर्थ घडेल.
तू जर पांडुरंगाचं विष्णूचं दर्शन घेतलं, स्पर्श केला, मी तुझा अंगीकार करणार नाही. म्हणे मग तुला सोपं आहे मार्ग. या रेल्वे स्टेशनजवळ पद्मतळ आहे, इथं स्नान कर. पद्मतळावर स्नान कर, कळसाचं दर्शन घे, तुला देव दर्शन दे. म्हणून बरेच भाविक लोक काय करतात, गर्दीमध्ये कळसाचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन झालं, दुरून दर्शन. आणि स्नान केल्यानंतर आपण घरूनच सूर्याला अर्ध देतो, तिथं जातो का हनुमंतरायासारखं उड्डाण घेऊन, इथूनच पोहोचवतो. पार्वती माता रेल्वे स्टेशनजवळ पद्मतळाजवळ थांबली. नंदीवरती गणपती आणि महादेव चंद्रभागेकडे गेले, स्नान केलं. नंदीला स्नान मिळालं, बरं वाटलं. ते म्हटले हा पोळा तो पोळाच राहतो मग काही ठिकाणी. स्नान आम्हाला माहिती नाही, पण तुमच्यामुळे आम्हाला चंद्रभागेचं स्नान घडलं. चला मला देवाच्या दर्शनाला. भगवान महादेवाने गणपतीने पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. त्या नंदीने प्रदक्षिणा मारली. मध्ये जाण्यापेक्षा गर्दी फार होती. गर्दीतून निघाल्यानंतर वारकरी म्हटले, भारतातून आम्ही जगातून पायी पायी येतो बाबा. काटे तुटले, त्याचा लागल्या, रक्तबंबाळ पाय झाले. हा बैल कुठे घेऊन चालला? म्हणे देवाच्या दर्शनाला. हे योग्य नाही म्हणे, याची सोय कुठंतरी बाहेर करून तू दर्शनाला चाल. आता ते ऋषी मुनी गंधर्व यक्ष किन्नर त्या ठिकाणी हजर गर्दीमध्ये. त्या नंदीला सांगितलं तू मारुती मंदिराजवळ थांब. पांडुरंगाच्या मंदिराच्या डाव्या बाजूला मारुती मंदिर आहे. नंदी म्हणे एवढा दुरून मी कैलासातून पहिल्यांदा आलो, दर्शन नाही, काय उपयोग आहे? अरे ते म्हटले भारतात एवढे मारुती मंदिर आहे पण कुठेच नंदी नाही. जिथे माझं मंदिर तिथे तू बसलेला आहे. पण पंढरपुरामध्ये तुला मान मिळाला, मारुती मंदिरापुढे बाई कीर्ती होईल जगात. नंदीने घेतलं बसून. नंदीचं त्या ठिकाणी स्थान आहे. आता गणपतीला घेतलं खांद्यावर. आपण गर्दीमध्ये काय करतो, लहान मुलांना चंगरीपासून सावधान म्हणून मुलांना कड्या खांद्यावर घेतो, सुरक्षित प्रवास करतो. पण गणपती बाप्पा काय गपची बसणार होता महाराज. तुळशी वाईला बैल दिसली का तुळशी लोटायचं, फेटेवाले बाबा दिसले का फेटा पाडायचा, झेंड्यावाला झाला का झेंडा विसरून घ्यायचा. ते म्हटलं अरे बाबा हे काय त्रास देऊ राहिले उपद्रवी, आम्ही तर दर्शनाला चाललो आणि इथं त्रास देऊ राहिले, काय असं योग्य नाही, कुठंतरी बसो. म्हणून मंदिरात गेल्यानंतर एका बाजूला कोपऱ्यामध्ये गणपतीला जागा दिली आणि भोलेनाथ दर्शनाला गेली. आता महत्वाचं ऐका, आतापर्यंत भोलेनाथ दर्शनाला जायचे पण चरणावर मस्तक टेकवायचे, विटेवर उभे पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवायचे. आता भोलेनाथ दर्शनाला गेले आणि पांडुरंग विटेवरून खाली उतरले आणि गळ्यात पडून रडू लागले. भोलेनाथ म्हटले इथून मागे मी चरणावर मस्तक ठेवायचं, निघून जायचं. आता तुम्ही माझ्या गळ्यात पडले का रडतात? अरे बाबा असा योगी भेटणं मला मुश्किल आहे. ज्याने बायको पोरांचा त्याग करून सर्वस्व अर्पण करून जो माझ्याकडे आला त्याच्या गळ्यात पडून रडून नाही तर मग मला दुसरं कोणतं सुख मिळणार? विठ्ठल म्हणून पंढरपूर क्षेत्र आणि तीर्थ दोन्ही एकत्र आलं. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. जिथं देव भक्त आहे आणि नाम आहे त्रिवेणी संगम, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र उदयास येतं. वारकरी संप्रदायाचा देव आहे विठ्ठल. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा, आणि संत आहे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबराय. वारकरी संप्रदायाने तुम्हाला संत प्राप्त करून दिले. प्रत्येक समाजाला एक संतही लाभले. त्यांनी देवाचं नावही सांगितलं, पांडुरंग विठ्ठल हा आमचा देव आहे. आणि संप्रदायाने तुम्हाला ग्रंथही दिले. ग्रंथ रूपाने आम्ही तुमच्याशी बोलू. प्रत्येकाच्या घरात जायला वेळ नाही ना, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली तुमच्या मांडीवर बसते. हो, जसं लेकराला तुम्ही मांडीवर घेतात ना, ती विश्वाची माऊली आहे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ मांडीवर घेतली की माऊली प्रसन्न होते आणि तुमच्या नेत्रात नेत्र घालून ती अक्षरं बोलतात आणि तुम्ही त्याचं वाचन करता. गाथा जर मांडीवर घेतला, जगद्गुरु तुकोबराय तुमच्याशी बोलतात. काय घरातली आणि इतर लोकांची काही घेणं देणं आहे का? जन्माला येताना आपण एकटा आलो, ना वैरी कुणाचा ना दोस्त कुणाचा, कोण मित्र आहे कोण दुश्मन आहे जगात. आलो एकटा आणि जाणार. मग खेद कशासाठी आणि पुन्हा माया मोह संघर्ष कशासाठी? विचार करून जर बघितलं तर मीमांसा फार मोठी आहे महाराज. देवाला राहवलं नाही, संतांच्या सदनात यावं लागलं. संतांना राहवलं नाही, देवाच्या सानिध्यात जावं लागलं. तुझे पायी सुख सर्व आहे.
जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा नामदेव महाराजांसारखंच 12व्या शतकात जसं माहिती ना नामदेव महाराजांनी, तसंच जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मला पंढरपूरचाच वास व्हावा, याची व्हावी माझी, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारा काय, पंढरीचा वारा काय. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारा करे, पंढरीचा वारा करे, वारा करे. वारी चुकून दे हरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. ही जी सांगितलेली लिंक आहे तीच तुम्ही आम्ही जोपासतो आणि तीच आपण चालू ठेवलेली आहे. देवाकडे जावं, देवाकडे काहीतरी देव म्हणतात मागा, ते म्हणतात अनेक अनेक प्रकाराने त्यांनी मागितलेले. हरिदासाची घरी माझं उपजावा जन्मांतरी, किती जन्म मिळाले पण हरिदासाच्या घरी बरं का अट लागू केली. मनशी काही मागा, याची देगा पांडुरंगा, पांडुरंगा दुसरं काही नको, हेचेच मागणी बऱ्याच ठिकाणी केलेले आहे. पण अलौकिक सुखाची प्राप्ती होण्यासाठी देव आणि संत वेगळे नाही, एकच आहे. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा, पण आपल्याला ते आपल्याकडून करून घेतात. देवाला दुःख कधी होतं की याला जन्म दिला हा माझा नामस्मरण करत नाही. पचतील खाणी 84चा काय सांगितलं, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. देवाचा विसर पडू नये अशी संतांची इच्छा आहे. कारण गर्भवासामध्ये जन्माला येण्याच्या अगोदर तू नामस्मरण करत होता आणि आल्यानंतर तुला विसर पडला, आणि पुढे जर विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या, आणि दुःखातच देवाची धावा करतो महाराज. एक वेळ करी एक वेळ करे या दुःखा वेळे, एक वेळ करे या दुःखा वेळे, एक वेळ करे या दुःखा वेळे, एक वेळ करे या दुःखा वेळे.
हा माझा नवस. प्रत्येकाने शपथ घेतली, नवस केला, प्रतिज्ञा केली. पण आज का विसर पडला? ह्या मायेमध्ये गुंतलेले आहात, बाकी काही नाही. आणि संतांचं हृदय द्रवतं आणि ते आपल्याला भाकिता करुणा देवाकडे म्हणतात. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी त्यांना वेडे म्हटले, त्रास दिला, अनेक नावं ठेवू लागले. ते म्हटले लोकांती नको, मग लोकांती राहण्यापेक्षा एकांती जाऊ. भंडाऱ्या डोंगर, भामचंद्र डोंगर, गोराड्या डोंगर ह्या ठिकाणी जाऊ आणि एकांताचा वास तो सुख घेऊ. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आबासोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवीते. ज्या एकांतामध्ये जाऊन माझी सोयरेधारे मला कामाला आले नाही, पण कोरोनामध्ये प्राणवायूची काय किंमत आहे ते आम्हाला कळाली. ऑक्सिजन. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे एकांतात गेले आणि तिथे आनंद प्राप्त झाला. आणि या अभंगाला जन्म देताना अभंगाच्या पहिल्या चरणात एकांताचं सुख मानलं. एकांताचे सुख देई माझा देवा. एकांताचे सुख देई माझा देवा. एकांताचे सुख देई मज देवा. अगाध या जीवा चुकोनिया. जीवाला होणारा जो त्रास आहे ते चुकवण्यासाठी मला एकांताची गरज आहे आणि त्या ठिकाणी मला सुख वाटतं. कारण जगताचा त्यांनी अभ्यास केला तर सुखासाठी सर्व आहे, पण दुःखामध्ये कोणी मदत करत नाही. सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम मेरे राम, जीवन आने जाने छाया. झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया. पाप की गठड़ी डोही, सुख के सुख साथी दुख
ना कोई ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला डेरा। राजा हो या रंक सभी का, अंत एक सा होए। सुख के सब साथ दुख में न कोई, सुख के सब साथ दुख में न दुःखामध्ये कोणी नाही, फक्त निर्वाणी गोविंद असे मागे पुढे। काहीच साकडे पडून येते, संकटकालीन मार्ग हा प्रत्येक ठिकाणी आहे, विमानाला आहे, बसमध्ये सुद्धा आहे, पण तो योग्य वेळी वापर करायचा आहे। संकटकालीन मार्ग, तसं संकटाच्या वेळी हाक घालण्यासाठी फक्त भगवंत आहे, दुसरं कोणी तारू शकत नाही। म्हणून ज्या ज्या वेळेस भक्तांनी देवाचं ध्यान केलं, त्या देवाचं रूप डोळ्यापुढे पाहिजे, डोळे झाकल्यानंतर, आणि नाम मुखामध्ये पाहिजे। घडतं काय, साधा वारकरी संप्रदायाने रामकृष्ण हरी मंत्र दिला, पण रामकृष्ण हरी म्हणताना डोळ्यापुढे राम आणि कृष्ण आणि विठ्ठल लगेच येईल तात्काळ ही शक्यता नाही। म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही। वाल्मिक महर्षीने राम 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 म्हटलं तर राम डोळ्यापुढे आला, जटायूनं राम 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 म्हटलं तर रामच डोळ्यापुढे होता, आणि शबरीताईने जे रूप बघितलं डोळ्यापुढे रामाचं, राम राम भजन ते रामच दिसला। ज्याने कृष्णाचं भजन केलं डोळ्यापुढे कृष्णच पाहिजे, आणि मुखामध्ये कृष्णाचं नाम पाहिजे। काय घडतं, सकाळीच आपण स्नान करतो आणि मारुती मंदिरामध्ये कुठेतरी देवाच्या दर्शनाला जातो, पायरीचं दर्शन घेतो, घंटा वाजवतो, आणि देवाच्या दर्शन घ्यायचे टाइम डोळे झाकून घेतो। महाराज म्हणतात डोळे तुम्हाला याच्यासाठी दिले, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून। का घरी गेल्यानंतर 24 तासात कधी डोळे झाकले तर सकाळचं दर्शन डोळ्यापुढे रूप आलं पाहिजे, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर। चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे, देवाचे कारणे पूर्ण आत्मसमर्पण भाव या ठिकाणी प्रकट केलेला आहे। कारण देहीच विदेही भोगू दशा, ज्यावेळेस विदेही स्थितीमध्ये जातात त्यांचं जगाचं तादात्म्य सुटलं जातं, आत्मानंद प्राप्तीमध्ये ते दंगलीनं राहतात, कारण त्या सच्चिदानंद पदाचीच प्राप्ती ते घेतात। कारण हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून या खरा। जे जे आतापर्यंत देवाकडे मागितलं त्यांनी ध्यानामध्ये रूप पांडुरंग निरंतर आपुला विसर पडू नये देवा, तुझा विसर मला पडू नये। ध्यानात रूप राहावं, मुखात नाम राहावं, सततम कीर्तयंतो मा यतंतंच दृढपतः
नमशंतांच्या मा भक्त्या नित्ययुक्त उपासते त्याच्यावर ओवी दिली तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे आईशे केले नैव किंचित करोमिती युक्तो मन्नत तत्ववितम पश्यन शृणन पुरुषन जिग्रन श्रणच्या प्रलपन विसर्जन गुर्यन उन्मेषण नोपी इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन नैव किंचित करोमिती युक्तो मन्येत तत्ववितम म्हणजे एक क्षणही वाया न जाऊ देता भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहणं. दिन रजनी हाची धना गोविंदा देव गोविंदा देव दिन रजनी हाची धना गोविंदा देव पवार गोविंदा देव पवार गोविंदा रात्रंदिवस हाच धंदा उठ रे चिंदान तुला आम्हाला वारकरी संप्रदायात लोक म्हणतात पण आम्ही त्यांच्याकडे कान देत नाही कान न येत ये ठाई ते लक्ष नाही दुर्लक्ष करीत चालायचं आपलं आपलं पुढं चालत राहायचं ज्याला पुढं चालायचं आहे ना त्याने मागं बघायचं नाही कोणाकडे लक्ष द्यायचं नाही तो यशस्वी शिखरावर जाऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. एकदा सर्वांनी मोठ्या आनंदाने आपण पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमा विठोबा चला श्रद्धा असेल प्रेम असेल तर भगवंत आपलासा होतो. एवढ्या वाऱ्या केल्या वयोवृद्ध झाले तुम्ही ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आहात. भगवंताच्या सानिध्यामध्ये नामचिंतन करता असताना अंथरुण धरण्याची वेळ येते शेवटची. देवा आता हातपाय थकलेले आहे उठूच नाही बसवत नाही. अहोरात्र भजन केलं वाऱ्या केल्या प्रवचन केलं कीर्तन केलं पण एक वेळेस इथे येऊन जर मला दर्शन दिलं तर जन्म आल्याचे सार्थक देखलिया फलश्रुती ही फार महत्त्वाची आहे. शेवटी कधीतरी एक दिवस तुम्हाला भगवंत दर्शन घेईल आणि आपला जीवन सुखरूप होईल. यामध्ये शक्य नाही. श्रद्धवान लभते ज्ञान तत्पर संहिते इंद्रिय ज्ञान लब्धा पराशांती चिरेनादि गच्छन्ति. ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला परमोच्च स्थानापर्यंत जाणं येईल पण त्या ठिकाणी शरणंगतीची गरज आहे. त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थान प्राप्यशी शाश्वतम. त्या प्रसादामध्ये शरणंगतीमध्ये इतकी साक्षात्कार आहे की त्या परम शांतीपर्यंत तुम्ही आम्ही जाऊन पोहोचू शकू. पण यासाठी 16व्या अध्यायातील काही भगवंताने सांगितलेले जे श्लोक आहेत दैवी गुण आणि आसुरी गुण याचं वर्णन आलेले आहे. प्रत्येकाजवळ जवळजवळ दैवी गुण कमी आहे आणि आसुरी गुण जास्त आहे. पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अभयम सतसंशुद्धीर ज्ञान युग व्यवस्थितीम दानंदमाचे यज्ञाच स्वाध्यायस्तप अर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिर्पैशून्यम दयाभूतेषु लोलोप्तवम मार्दो हिमचापलम तेजहा क्षमा धृती शौचम द्रोह नीतिमानता भवंती संप्रद्ध विमदा तस्य भारत हे दैवी गुण सांगितलेले आहेत गीतेमध्ये. पण आपल्याकडे दैवी गुण एखादाच आहे पण आसुरी गुण किती आहे. दंभो दर्प अभिमानस्य क्रोध हा पारुष्यमेवच अज्ञानचाभिजातस्य पार्थ संपदमा आसुरी गुण जास्त आहे. मला वाटतं हरिपाठाच्या 28चा अभंग आहे
बराच वेळा वाचावं लागतं तेव्हा पाठ होतं. पण कुठं कॉलेजेस नाही, कुठं क्लासेस नाही, कुठं पुस्तक नाही, पण सहज 5-50 शिव्या प्रत्येकाला येतात. कुठं शिकले हो? असा एक व्यक्ती नाही का त्याला शिव्या येत नाही. कुठं पाठीबोर्ड नाही, कुठं व्हॉट्सअपला काही मेसेज नाही, कुठं गाणं वगैरे काही नाही. हे उपजताच मागच्या जन्माचे अवगुण आपण बरोबर गाठोडं घेऊन आलो, ते सोडतच नाही. प्रत्येकाच्या मागच्या जन्मी काय करत होतो ना, हे त्याच्या कृतीतून, आचरणातून, विचारातून लगेच प्रकट होतं. कारण ते मागचं जे आहे ना, ते गबाळ आपल्याला काय सोडून नाही राहिलं. मागचं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाही. कारण मागचं जे असलेलं संचित क्रियामान प्रारब्ध त्रिसूत्री आहे, त्याच्यावर चालावं लागतं. पण जगद्गुरु तुकोबारायाने देवापुढे आवड जी महत्त्वाची सांगितली ती माई लेकराची सांगितली बरं का. आई आणि मुलगा यांची ज्यावेळेस भेट होती, आणि जास्त दिवसांनी झालेली भेट हीच आहे. कोणती आहे? कौशल्या मातेला 14 वर्षाने प्रभू रामचंद्र वनवास संपल्यानंतर झालेली भेट, आणि तिला झालेला आनंद. भारतात जगात सगळ्यात जास्त कुणाला आनंद झाला असेल? इतरांना नरनारी हर्षक मानत असतील, मान्य आहे, अभंगामध्ये दिलेले आहे, राम जयंतीचे अभंग, रामनवमीचे अभंग, पण कौशल्य मातेला सर्वात जास्त अभंग आनंद झालेले आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व काही करून बंदी खाण्यात पुन्हा 14 वर्षे ही कैकई देवकी म्हणून होती. ती म्हटले अकासूर बकासूर कालिया मर्दन सर्व काही केलं, मोठे मोठे रथी महारथी, गोवर्धन पर्वत करंगळी धरला, आणि आम्हाला बंदी खाणं सोडतो, तू एवढं का टाईम लावला? ते म्हटले माझी आई 14 वर्ष उपवाशी तानेली राहिली, सारखे रामराम म्हणत होती. त्यावेळेस तुम्हाला काढून दिलं, तुला बरं वाटलं. आता 14 वर्ष तुला कळलं ना काय राहतं, तिला बितलं ते, म्हणून 14 वर्षांनी तुला मी सोडवायला आलो. म्हणून माय लेकरांना झालेला जो आनंद आहे, आणि कौशल्या माता यशोदा आहे, तिच्या प्रेमावर ते भाळीत झालेले ते, त्या ठिकाणी त्यांनी पुढच्या अवतारामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. मागच्या कार्यामध्ये दिलेले शब्द, राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी दिलेले शब्द कृष्ण अवतारामध्ये पाळलेले आहे. राम अवतारामध्ये एका मोराने पंख टाकत टाकत पाण्याचं तळं दाखवलं, तहान भागवली, आणि सांगितलं बाबा तुझे उपकार इतके झाले ना, पुढच्या अवतारात मी तुझं मयूरपुच्छ माझ्या टोपाला मुकुटाला लावील. किती शब्द आहे बघा. राम अवतारामध्ये वालीचा वध केला नजर चुकीने, कृष्ण अवतारामध्ये तोच वाली व्याध झाला, आणि देह सोडता असताना निजधामाला भगवंत निघून गेले, डाव्या पायाच्या अंगठ्याला बांध लागला. सर्व तुम्हाला रामायण आणि महाभारत यांची लिंक लागलेली आहे. कारण रामायण जे घडलेलं आहे त्याचं उष्ण फेडायला देव स्वतः आले आणि स्वतःवर आघात ओढून घेतले. चुकलं नाही, शब्द दिलेले होते, गांधारीने शब्द दिले होते, हे अरे बाबा देखत देखत 100 माझे मुलं मारली, तुला काही किडीस आली नाही, जा तुझा यादव कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. देव हसले, ते म्हटले मला माहिती आहे माझ्याही कुळाचा नाश होणार आहे, हे तर मला माहिती आहे, पण तरी करावं लागतं, चालू ठेवावं लागतं. कारण का रावणाका एवढी श्रीमंती सोन्याची नगरी होती, जळून खाक झाली, कोळशी. रावणाची सोन्याची नगरी जळून खाक झाली, कोळशे राहिले. आता काही नाही, तिथं सोन्याची कोळशी झाली, म्हणजे सोन्याची लंका जळाली. कोणी जाळली? ज्यानं लंका सोन्याची दिली त्यानेच जाळली. झालं. एकाने बाबा द्वारकेच्या ठिकाणी सोन्याची नगरी उभी केली, त्यानं बुडवली. दैत्याने तयार केली, जळाली. देवाने उभी केली, बुडाली. एक मुठभर पोहे घेऊन गेला, गाव सोन्याचा घेतला. आता जर बघायला गेलं प्रसादावारी गेली, ते राहिली. म्हणून धनसंपदा न लगे मुक्ती, धनसंपदा संत संग देई सदा, त्यामध्ये आनंद आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये माय लेकरांची झालेली ताटातूट आणि एकत्र जर झाले, त्यांना झालेला आनंद अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. माया बापा बेटे सुखाची आवडे, 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 तैसे माझा गोडी देवा, तैसे माझा गोडी देवा, राजरूपवाते रामाने अंतर, राजरूपवाते रामाने जगद्गुरु तुकोबारायाने अनेक दृष्टांत दिलेले आहे. एका मातोश्रीने
लहान लेकरू पाठीशी लावलं आणि जंगलामध्ये डोंगरामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेली. तिने काय केलं, ज्यामध्ये झुळी होती ती कपड्यावरती सावलीच्या ठिकाणी त्या बाळाला ठेवलं. लाकडं मोडण्यासाठी त्या करवंदीच्या गुलतुराच्या आडुशाला गेली जाळूच्या. तिथे लाकडं मोडत असताना आल्यानंतर बघितलं तिथं बाळ नाही ना. ज्या ठिकाणी बाळ राहायला पाहिजे होतं ते रांगत रांगत नजरेआड झालं. तिचा काळीज उलथा पालथं पडू लागलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ही झालेली ताटातूट, तिची झालेली जी विवळ अवस्था आहे ती देवाला राहवत नाही. तुका म्हणे माता बाळ सुकली आवनी. दोघांची भेट झाल्यावर देवाला आनंद वाटतो. न पवता जननी दुःख पावे विठ्ठले, दुःख पावे विठ्ठले. कागा सासुरवासी मज केले भगवंता. खरं खरं तुम्ही मला सासूरवास नाही, पुरुष त्याच गावात आहे, बरोबर नाही. या माता भगिनी आपलं माहेर सोडून आईवडिलांना तिलांजली देऊन संकल्प सोडून इथं येतात आणि सासूरवासात राहतात, आहे का नाही. पण पुरुष सुद्धा कसं सांगितलं देवन संतांनी की आम्ही संसारात गेलो का सासूरवास आहे आणि पंढरपूरला आलो का माहेरात आहे. आलं लक्षात. एवढं जर डोळ्यापुढं आलं तर तो आनंद आहे. आतापर्यंत देवा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आतापर्यंत कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो, दासाचे हित करतो. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये कीर्ती ऐकून या आलो शरणागत. 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 दासाचे तू हेत करे दासे, दासाचे तू हेत करे दासे, दासाचे तू हेत करे दासे, दासाचे तू हेत करे दासे. ज्ञानी रूप माझे रावणे रत्नार ज्ञानी रूप माझे, रावणे रत्नार ज्ञानी रूप माझे, रावणे रत्नार ज्ञानी रूप माझे. देवा तुझं ब्रीद आहे की ब्रीद सांभाळतो. ज्यावेळी संकट येईल, काही होईल, जो तुझा भक्त आहे त्याला पायाजवळ ठेवतो. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. कीर्ती ऐकोनिया आलो शरणांगत. देवा तुला आम्ही शरण आलो. त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरण्य शरणांगत मीची एकू. भगवंताला शरण जा. या जगात दुसरा शरण जाण्यासाठी बाकी कोण आहे. मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. म्हणून भगवंताला शरण जा. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर तुमचं जन्म मरण चुकेल, संसार सुजलाम सुफलाम होईल. आणि खरं देवा तू आई वडिलांसारखं आम्हाला पाठीशी बाळगतो आणि आमचं कोड कौतुक करतो. अभंगाच्या तुका म्हणे मी तो दिन पापराजे. 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 तुका म्हणे दिन पापराजे. तुका म्हणे मी तो दिन पापराजे. तुका म्हणे मी तो दिन पापराजे. तुका म्हणे मी
पापराशी घालावे पाठीशी माय बापा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी दीन आहे, दुर्बळ आहे, पापराशी आहे. आई वडिलांसारखं गुन्हे माफ करणारं खातं जर कोण असेल, सर्व चुका अपराध पोटात घालणारं आई आणि वडिलांचं पात्र आहे. तसंच तुमचं पात्र आहे देवा, तुम्ही कृपा करा. पण जगद्गुरु तुकोबाराय देहू गावात आणि माऊली आळंदीमध्ये. पण जगद्गुरु तुकोबारायांनी माऊलीकडे सुद्धा याचना करून देवाकडे विनंती केलेली आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. माऊली तुमच्या मार्फत मी वशीला लावतो, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. कुलती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतिता आगळा, परिपाया वेगळा नका करू. माऊली तुम्ही जर माझं सांगितलं ना निरोप, तर देव ऐकेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मजहारी उपेक्षिना. भगवंत मला दूर करणार नाही, मी किती पापी असो, अपराधी असो, काही असो. पण माऊली तुम्ही माझं निवेदन तेवढं द्या. आणि एवढीच माझी मागणी. जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे मागणी करतात आणि इतर संतांच्या दर्जा मोठा देऊन त्यांच्याकडे मागणी करतात. खरं खरं धावत्या वेगामध्ये या ठिकाणी सेवा करण्याचा संकल्प. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान कवई ज्ञान सकया. हात वर करा, हात वर करा. निवृत्ती राया, सोपान कवई ज्ञान सकया. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, हात वर करा, हात वर करा. कवई ज्ञान सकया.